RT ॲडमिशन 2025-26 तर संपूर्ण पालकवर्ग तिसरी लिस्ट कधी लागणार या संदर्भात विचारत आहे। तर बघू शकता की यामध्ये जे आतापर्यंत ज्या ॲडमिशन झाले आहे सेकंड राऊंडमध्ये तर त्यांची अपडेशन सुरू आहे आणि त्यांची अपडेशन सुरू असल्यामुळे कारण डेट संपल्यानंतर 2 ते 3 दिवस किंवा 4 दिवसपर्यंत आपण बघतो की यामध्ये जे नंबर आहे हे वाढत जातात, कारण की ज्यांनी लास्ट दिवसापर्यंत ॲडमिशन घेतलेली असेल त्यांच्या ज्या ऑनलाईनमध्ये प्रवेश आहे व्हेरिफिकेशन करून अपडेशन सुरू आहे। तरी साधारणतः या आठवड्यामध्ये म्हणजे 4 ते 5 दिवसामध्ये जी लिस्ट आहे ही साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि या लिस्टमध्ये नंबर कोणाचे लागणार तर जे पालकवर्ग आहे ज्यांचे पाल्य हे वेटिंगमध्ये आहेत त्यांचेच नंबर लागणार आहे। जे नॉट सिलेक्ट आहे त्यांचे नंबर लागणार नाही आहे, कारण बघू शकता की जागा अतिशय कमी स्वरूपात राहिलेल्या आहे आता, कारण ऑलरेडी 70,000 जागा रेग्युलर जी लिस्ट होती त्यामध्ये संपलेल्या आहे आणि 12,000 जागा ह्या तुमच्या जी सेकंड लिस्ट होती म्हणजे वेटिंगवाल्यांसाठी फर्स्ट लिस्ट त्यामध्ये संपलेल्या आहे। तर आता जी थर्ड लिस्ट असेल ज्याही जागा रिमेनिंग असेल तर ज्या स्कूलमध्ये जागा असेल तिथेच तुम्हाला नंबर लागू शकतो। एखाद्या विद्यार्थ्याचा जर नंबर एखाद्या स्कूलमध्ये वेटिंगमध्ये असेल आणि तिथे जागा जर 0 असेल तर त्या विद्यार्थ्याचा नंबर लागणार नाही आहे, कारण तिथली ॲडमिशन म्हणजे या जागा होत्या फुल झालेल्या असणार आहे। तर जिथे जागा असेल तिथेच तुमचा नंबर लागेल आणि जिथे जागा फुल झाली असेल तिथे नंबर लागणार नाही आहे। तर शनिवारच्या आतमध्ये लॉटरी लागू शकते। आपण लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की आता RT अपडेट देणार नाही आहे की लिस्ट आम्ही या तारखेला लावेल, डायरेक्ट लिस्ट पब्लिश करेल आणि ज्यांचे नंबर लागेल त्यांना SMS जाणार आणि ज्यांचे नंबर लागणार नाही त्यांना कोणत्याही प्रकारची अपडेट जाणार नाही आहे। परंतु संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येणार, त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा। लिस्ट लागल्यानंतर 100% तुम्हाला अपडेट देण्यात येणार, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।